बाजारात विविध प्रकारचा चिवडा मिळतो. अनेकदा आपण दुपारी तळीव पदार्थ असतात काही ते सुद्धा बाहेरचे आणून खातो, पण ते अतिशय अनहेल्दी असतात. त्यापेक्षा का नाही आपण घरीच अतिशय चांगल्या पद्धतीने चांगले इन्ग्रेडियंट्स वापरून हेल्दी चिवडा बनवावा. तर चला आज आपण बनवूया. अतिशय बाजरीच्या लाह्या असतात, त्यानंतर मुरमुरे असतात अनेक प्रकारचे, तर तांदळाचा मुरमुरा असतो. तर अशा हेल्दी इन्ग्रेडियंट्सनी बनलेला चिवडा आपण आज बनवूया. 3 प्रकारच्या डब्यात आपण 3 प्रकारचे चिवडे. मखानासुद्धा आपण तूप जिरं आणि हळद टाकून छान परतवून ठेवू शकतो. त्यानंतर आपण ह्या आहे ज्वारीच्या लाह्या. या पण आपल्याला बघा कधी कधी कोणाला बरं नसलं, हलकं खायचं असलं की आपण तेल टाकायचं, त्यात जिरं टाकायचं, हिंग, शेंगदाणे, डाळ्या असं बरंच काही टाकून आपण अतिशय उत्कृष्ट असे विविध प्रकारचे चिवडा आपण बनवू शकतो. आणि दुपारच्या वेळेत बघा आपल्याला बरेचदा असं क्रेविंग होतं की आपण काहीतरी छान खमंग आणि कुरकुरीत खारं काहीतरी खायची इच्छा होते. त्यावेळेस असे अनहेल्दी बाहेरचे पदार्थ न खाता जर आपण घरीच या धानाच्या लाह्या आहेत, याच्यात अतिशय सोपा हा चिवडा आहे. आणि हे विविध प्रकारचे हे मुरमुरे आहेत, जसे की बघू शकता तुम्ही. हा आहे तांदळाचा मुरमुरा आहे, यात बाजरीचा मुरमुरा आहे आणि साधे मुरमुरे. कोणी मुरमुऱ्यांना चुरमुरे पण म्हणतात मुंबईकडे. तर आणि शेंगदाणे, आणि यात काही नाही, फक्त तेल, हिंग, जिरं, मोहरी. आणि तेलातच करायचं असंही नाही, साजूक तुपातही आपण हा चिवडा बनवून ठेवू शकतो. हा मखाना आहे. तर मला वाटतं असं 2-3 प्रकारचे जर आपण घरच्या घरीच असेच हेल्दी इन्ग्रेडियंट्स वापरून जर आपण चिवडा बनवून ठेवले 2-3 प्रकारचे, तर दुपारच्या वेळेत म्हणा किंवा सकाळीही पण. आणि लहान मुलं जर घरी असतील तर त्यांनाही जर बाहेरचं असे हे चिवडा न देता जर घरी असे वेगवेगळे विविध प्रकारच्या लाह्या म्हणा, मुरमुरे म्हणा, चुरमुरे म्हणा, असे चिवडा जर बनवून ठेवला तर अतिशय हेल्दी आणि वेट लॉसमध्ये सुद्धा आपल्याला हे चिवडा असा कामात येऊ शकतो. त्यात कांदा, टोमॅटो, कोथिंबीर घालून जर आता आपण हा खाल्ला तर मग काय खूपच छान लागतो तो. त्यामुळे आपल्याला बरेच प्रकारचं आपण सलाड पण जाऊ शकतो. काकडी चिरून टाकू शकतो, यात आपण टोमॅटो टाकू शकतो, कांदा चिरून टाकू शकतो आणि याचा स्वाद घेऊ शकतो.